पुण्यामध्ये बसून तुम्ही जगभर फिरू शकता. हो, अगदी खरं. आणि हे सगळं एका पार्कमध्ये पॉसिबल आहे. आज मी तुम्हाला अशाच एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. सो लगेचच जाऊया. सो हेच ते वर्ल्ड पार्क. हाय. सो फायनली आम्ही आलो आहोत. समोर बघा, नक्की सांग. सो एंट्री करतानाच तुम्हाला आयफेल टॉवरचं दर्शन होते. इथलं एन्व्हायरमेंट खूप शांत आहे आणि सोबत बच्चे कंपनीसाठी हे छान पार्कसुद्धा. सो हेच ते युनिक पार्क आहेत आणि जिथे तुम्हाला जगभरातील फेमस मॉन्युमेंटचे रिप्लिका पाहायला मिळणार आहेत. सो व्हिडिओ पूर्ण बघा. स्पेशली इथे इव्हनिंगच्या वेळेस आल्यास असे लायटिंग दिसणार आणि खूप 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 सुंदर आहे हे पार्क. तर तुम्हाला सिटीच्या नॉईजपासून ब्रेक घ्यायचा असेल तर हे ठिकाण परफेक्ट आहे. जस्ट इमॅजिन करा, तुम्ही पुणेमध्ये आहात आणि अचानक तुमच्यासमोर ॲफेल टॉवर उभा आहे किंवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिसतोय. तर हा पार्क एक्झॅक्टली तसाच एक्सपिरियन्स देतो. एक छोटासा वर्क टूर आणि ते पण सस्त्यामध्ये. पर्सनली मला इथली वाईब खूप आवडली. शांत, क्लीन आणि पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट. कधीकधी अशा छोट्या प्लेस पण आपल्याला खूप रिफ्रेश करून जातात. हे बघा आयफेल टॉवर, किती मस्त ना. जर तुम्हाला असा युनिक आणि रिलॅक्सिंग प्लेस एक्सप्लोअर करायचा असेल तर हा पार्क नक्की विजिट करा. बुर्ज खलीफा एक नंबर. सो बघितलं ना कसा होता. सो असा होता वर्ल्ड टूर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय.